आणि एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत। पुण्यातील चिंचवड आणि कसब्यामधील संभाजी ब्रिगेडच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली। चिंचवडमधून प्रवीण कदम तर कसब्यातून अविनाश मोहितेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। यामध्ये जर आपण अपडेट महत्त्वाचं लक्षात घेतलं तर प्रवीण कदम उमेदवारी अर्ज मागे घेणार का हा एक प्रश्न या ठिकाणी होता। संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार यांनी याबद्दलची माहिती देऊ केलेली आहे। त्यांनी कसब्यातून माघार घेतली आहे तर अविनाश मोहितेंचा उमेदवारी अर्ज देखील त्यांनी मागे घेतलेला आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता क्षणात आपल्या बरोबर आहेत। गोविंद, काय माहिती? पुन्हा एकदा गोविंदशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू, पण आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे अशी की पुण्यातील चिंचवड आणि कसब्यातील संभाजी ब्रिगेडच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली आहे। चिंचवडमधून प्रवीण कदम तर कसब्यातून अविनाश मोहितेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। त्याच्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या बाबतीत चर्चा करण्याचा जो मुद्दा वारंवार पुढे येताना दिसत होता की त्यांच्याशी चर्चा करणं आवश्यक आणि अशा याच्यात उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणं हे महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की सचिन अहिर यांनी संभाजी ब्रिगेडशी चर्चा केली आणि त्यानंतर आपण बघतोय की चिंचवडमधनं प्रवीण कदम आणि कसब्यातनं अविनाश मोहिते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। आपल्याकडे संसदेच्या नावाने काय दुसऱ्या नावाने संभाजी नाही केले ना, त्या नावाने फॉर्म आज संभाजी ब्रिगेडच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आज आमची बैठक या निमित्ताने झाली। माझ्याबरोबर माझे शहर प्रमुख सचिन भोसलेजी आहेत, रोमीजी उपजिल्हा प्रमुख आहेत आणि विशेषतः संभाजी ब्रिगेडचे जे निरीक्षक आहेत सन्मान्य श्री मनोज गायकवाडजी आहेत। या परिसरामध्ये ज्यांनी गेल्या 20-25 वर्ष या संघटनेचं काम केलं असे अभिमन्यू पवार आणि विशेषतः ज्यांनी उमेदवारी आज अर्ज दाखल केलं होतं असे सन्मान्य उमेदवार कदम साहेब हे देखील आहेत। आपल्याला सर्वांनाच आठवत असेल की संभाजी ब्रिगेडनी जाहीर रीतीने पाठिंबा शिवसेना पक्षाला देण्याचं काम केलं होतं आणि त्याचा एक भाग म्हणून ही आमची एक नैतिक जबाबदारी होती की पक्ष म्हणून घेऊन आज महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याच्याबरोबर उभं राहणं ही काळाची गरज आहे। त्या भावनेतून आज आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी मी स्वतः आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या वतीने आणि विशेषतः पक्षाचे नेते आदरणीय सुभाष देसाईजींच्या वतीने आणि मनोज आकरे जी जे या संघटनेचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत ह्यांच्याबरोबर चर्चा करून श्री कदम यांना विनंती करण्यासाठी आलो आहे। आणि मला सांगण्यात आनंद होतोय की या सर्व प्रमुख लोकांनी की शिवसेना पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत, परंतु आम्हाला फरकटत घेऊन जाऊ नका। संघटनेचं अस्तित्व, संघटनेचा जो विचार आहे या परिसरातल्या लोकांना न्याय देण्यासाठी भविष्य काळामध्ये जो कोण महाविकास आघाडीचा उमेदवार आहे ते निश्चितपणे आमच्या ताकदीमुळे आणि आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे निवडून येतील। त्यावेळी मात्र या ब्रिगेडच्या विचाराने आणि विशेषतः अनेक भागाचे काम जे समस्या आहे। सचिन अहिर या ठिकाणी पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत आणि संभाजी ब्रिगेडशी त्यांनी चर्चा केली। महाविकास आघाडीच्या आणि खास करून शिवसेनेच्या घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सहमत असू अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी घेतली। आणि संभाजी ब्रिगेडनं कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचे जे उमेदवार बंडखोर उमेदवार उभे होते त्यांनी आपले उमेदवारी अर्ज जे आहेत ते मागे घेतलेले आहेत। जय जिजाऊ। आपण संभाजी ब्रिगेडला सगळेजण ओळखतच आहात। मागच्या 5-25 वर्षापासून ज्या पद्धतीने आम्ही काम करत आलेलो आहे सामाजिक क्षेत्रामध्ये ते काम महाराष्ट्राला नवीन नाहीये आणि 2016 पासून आम्ही जो राजकीय पक्ष म्हणून आमची नोंदणी केली आणि निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये उतरलो त्यानंतर आम्ही विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढवलेल्या आहेत। पण मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेनेबरोबर आमची राजकीय युती झाली आणि आमची राजकीय युती झाल्याच्या नंतर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून राज्यभरामध्ये आमचे दौरे चालू आहेत, कार्यक्रम चालू आहेत। पण या 2 कसबा आणि चिंचवड विधानसभेची जी पोटनिवडणूक लागलेली आहे, आता आपण पाहताय सगळेजण संस्कृती आणि संस्कार ह्याच्या नावाखाली भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवडमध्ये एक भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत होती। ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता आणि तशा पद्धतीचे फोन ते सगळ्या पक्षाच्या नेत्यांना करत होते। आणि उद्धव ठाकरेंची शिष्टाई अखेर फळाला आली असं आपण म्हणू शकतो। उद्धव ठाकरेंच्या वतीने म्हणजे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सचिन आहेर तिथं गेले होते आणि त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर संभाजी ब्रिगेडच्या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. कसबा चिंचवड पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. उद्धव पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंची मनधरणी करण्याचा सचिन अहिर यांनी प्रयत्न केला. कलाटेंसोबत जवळपास 2 तास त्यांनी चर्चा केली. चिंचवडची निवडणूक बिनविरोध होत असेल तर अर्ज मागे घेऊ असं कलाटेंनी स्पष्ट केलं. अहिरांनीही आपण अर्ज मागे घ्यावा अशी विनंती कलाटेंना केली. मात्र कलाटेंनी अहिरांसोबतच्या चर्चेनंतर आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं. त्यामुळे आता कलाटे उमेदवारी अर्ज मागे घेणार की आपलं बंड कायम ठेवणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. आपण चिंचवडमध्ये आता बघितलं तर तिरंगी लढत दिसून येते. अश्विनी जगताप या भाजपच्या उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे. त्यामुळे आता राहुल कलाटे आज माघार घेतात का? जर त्यांनी माघार घेतली तर अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्या या दोघांमध्ये काटेकी टक्कर म्हणावी लागेल, चुरशीची लढत होईल. मला अशी अपेक्षा आहे की बा या आमच्या सर्वांचा आग्रह त्यांनी ग्राह्य धरून ह्या उमेदवारी म्हणून घेऊन मागे घेण्याचं काम ते करतील. परंतु त्यांचं असं स्पष्ट मत होतं की मी एकटा निर्णय घेऊ शकणार नाही. माझे सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत, सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत आणि त्यांची तातडीची बैठक एक अर्धा एक तासात ते लगेच त्यांनी सर्वांना आमच्यासमोरच काही लोकांना फोन केलेत तर ते बोलून घेऊन त्याच्याबद्दल करतील. आम्ही आशावादी आहोत की ते चांगले निर्णय घेतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारावर राहतील अशी आमची अपेक्षा आहे. पक्षप्रमुखांचा पण मी निरोप घेऊन स्वतः आलो होतो आणि पक्षप्रमुखांनी पण त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही तरुण आहात, ठीक आहे, ह्या याच्यामध्ये काही जरी झालेलं असेल तरी देखील महाविकास आघाडीचे एक नेते नात्याने ते असतील किंवा त्यांच्याबरोबर इतर पक्षातले जे पण नेते असतील हे सर्वजण एक हमी घेऊन पुढे तुम्हाला भविष्यकाळामध्ये कशा ना कशा प्रकारे राजकीय दृष्टिकोनातून कसं तुम्हाला मदत करता येईल ही करण्याची देखील आपण चर्चा करू शकतो किंवा आपण ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आणि म्हणून तुम्हाला एक चांगलं राजकीय भवितव्य असल्यामुळे तुम्ही याच्यातून माघार घ्यावी अशी विनंती करण्याचा निरोप देखील आम्ही सर्वांनी त्यांना देण्याचं काम केलेलं आहे. आज त्यांचं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींबरोबर बोलणं झालेलं आहे आणि मला असं वाटते पुढचं काय असेल तर तेच बोलतील. पण एक गोष्ट नक्की आहे की पक्षप्रमुखांनी पण त्यांना विनंती केलेली आहे. पक्षप्रमुखांनी त्यांचं काय बोलणं झालं तो संवाद हा त्यांच्यामधलाच आहे. पण आम्ही सर्वांनी पक्षप्रमुख सकट आम्ही त्यांना विनंती केली आहे की यामध्ये ह्याचा विचार त्यांनी गांभीर्याने करावं. सचिन भाऊंनी आणि माझी चर्चा झाल्यानंतर भाऊंनी आदरणीय साहेबांना देखील फोन कनेक्ट केला. मी साहेबांशी देखील चर्चा झाली, परंतु साहेबांचा कुठल्याही प्रकारचा अनादर करण्याचं माझ्या मनात नाही आहे. परंतु मी माझ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलतो की ज्यांनी मला आजपर्यंत पाठबळ दिलं आहे त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा करतो आणि मग मी कळवतो. पुढे आपण पाहूयात या सगळ्या घडामोडींमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर आणखीन काही इतर घडामोडी अशा आहेत की निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या तपासणीत एका कारमध्ये 45 लाख रुपयांची रोकड मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रोकड कुठे घेऊन जाण्यात येत होती याची चौकशी सुरू करण्यात आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दळवी नगर परिसरात ही घटना घडली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चिंचवड विधानसभा क्षेत्रातील दळवीनगर परिसरात निवडणूक अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या तपासणीमध्ये एका कारमध्ये धारदार हत्यारं सापडल्यानं खळबळ उडाली आहे. संबंधित कार चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दळवीनगर परिसरात ही घटना घडली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात पिंपरी चिंचवड शहरात लागू करण्यात आलेल्या आचारसंहिता नियमानुसार चिंचवड क्षेत्रात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते.
पुढे बघूयात, राज्याला आजपासून 4 वंदे भारत एक्सप्रेस राज्यामध्ये धावणार आहेत. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील गांधीनगर आणि नागपूर रायपूर या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. पंतप्रधान मोदी आज मुंबई सोलापूर आणि मुंबई साईनगर शिर्डी या 2 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि यामुळे मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर पर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. आज पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावरती असून ते मुंबईहून शिर्डी आणि सोलापूरला जाणाऱ्या 2 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवतील आणि त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनासाठी आणि मरोळ इथल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत येत आहेत. संपूर्ण मुंबईत पोलिसांच्या बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. चोख असा बंदोबस्त आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज आहे. मुंबईत वाहतुकीत बदल करण्यात आले. आणि CSMT इथून आहेत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आता क्षणाला आपल्याबरोबर, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. गणेश, आज नरेंद्र मोदी 2 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी येतात, शिवाय इतरही त्यांचे कार्यक्रम आहेत. काय अपडेट? अगदी विशाल, ज्या ठिकाणाहून वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या ठिकाणी आहे. या ठिकाणाहून मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी या 2 एक्सप्रेस ज्या आहेत वंदे भारत त्या सुटणार आहेत आणि मुख्य म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दोन्ही एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सध्या इकडचा माहोल आपण पाहू शकतो की कशा प्रकारे गर्दी आहे, प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी या 2 एक्सप्रेस आहेत आणि त्या एक्सप्रेसमध्ये बसण्यासाठी आज हा ऐतिहासिक क्षण आहे आणि त्याचा साक्षीदार होण्यासाठी जमलेले हे सगळे नागरिक आहेत. या एक्सप्रेसनं प्रवास करायची त्यांची इच्छा आहे आणि आपण गर्दी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. ती मुंबई उपनगरातून नाही तर राज्याच्या विविध भागातून आलेल्या आहेत आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही एक्सप्रेसला झेंडा दाखवला जाणार आहे आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी देखील आणि या वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास करण्यासाठी देखील जे नागरिक आहेत, जे प्रवासी आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या इथे आहेत. काही पासेस लोकांना देण्यात आलेले आहेत. काही लोक या एक्सप्रेसने प्रवास करणार आहेत, त्यांना आपण विचारूयात. कुठून आलात, काय अनुभव घ्यायचा आहे वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास करायचा? आम्ही टिटवाळ्यावरून आलो चौघं आणि आम्हाला पासेस मिळाले कालच. आजपर्यंत आम्हाला कन्फर्म नव्हतं की मिळेलच का. सॉरी, पासेस आपले दाखवा. आम्हाला माहितीच नव्हतं. आमचा ग्रुप वगैरे केला सगळं आणि आम्ही कुणालाच काहीच सांगितलं नाही कारण की आमचं कन्फर्म नव्हतंच आणि आमचे लकीली पासेस आलेत. आम्ही सकाळी आलो, लेट थोडं झालं पण आम्हाला पासेस मिळाले आणि अचानक सगळं झालंय. आज कशा प्रकारचा आनंद आहे? वंदे भारत एक्सप्रेसने तुम्ही प्रवास करताय. खूप छान आनंद वाटतोय. नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी एवढं हे केलंय, आम्हाला एकदम म्हणजे खूपच आनंद झालेला आहे. आम्ही या ट्रेनने प्रवास करतोय तर सुसाट प्रवास असणार आहे. मुंबई ते साईनगर शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर, काय सांगाल? आम्ही मुंबईवरून सोलापूरला चाललो आहोत आणि या इव्हेंटसाठी किती एक्साइट आहोत ते आम्हालाच माहिती आहे. खूप चांगला अनुभव येणार आहे याच्यामधून. आणि कधी वाटलं होतं की या एक्सप्रेस सुरू होतील आपल्या इथून? नाही, खरं सांगतो कधीच वाटलं नव्हतं की पहिला प्रवास मला करता येईल या गाडीतून आणि त्यासाठी मी खूप धन्यवाद देतो मोदी साहेब आणि आपले फडणवीस साहेबांना. काही वयोवृद्ध नागरिक देखील आहेत. सर, काय सांगाल? आज एक्सप्रेस सुरू होत आहेत 2 तुमच्यासाठी, सोलापूर आणि साईनगर शिर्डीसाठी. Excellent one. It's a good for devotees, especially for Sai devotees and Pandarandapuram. It's an excellent one. आपण पाहिलं की केंद्र सरकारचे यामध्ये आहे जे धन्यवाद हे प्रवासी मांडतायत. काही लोक देखील आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनामध्ये काही वेळापूर्वी घोषणाबाजी करतात. आपण त्यांच्याशी देखील बघूया. क्या कहोगे, आज वंदे भारत जो 2 एक्सप्रेस है शुरू होने जा रही है, किस तरह से देख रहे हैं आप? देखिए, सामने सबके प्रमाण है कि आदरणीय एकनाथ शिंदे जी और आदरणीय देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में आज महाराष्ट्र फिर से प्रगति पथ पर चल रहा है. ये प्रमाण सबको देखने मिल रहा है. ही बोलकी प्रतिक्रिया आपल्याला म्हणावी लागेल कारण वंदे भारत एक्सप्रेस लोकांना आश्चर्याचा धक्का आहे कारण या 2 एक्सप्रेस या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून काही मिनिटांना सुटणार आहेत आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जे प्रवासी आहेत, ते नागरिक आहेत, ते आभार व्यक्त करतायत. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. या 2 वंदे भारत एक्सप्रेसमुळे निश्चितच सोलापूरपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो अगदी कमी वेळेत पूर्ण होणार आहे. शिवाय
शिर्डीकडे देखील बहुतांशी मुंबईतले भाविक जर आपण बघितले, साईनगर पॅसेंजर या ठिकाणी आहे. पण आता या वंदे भारत एक्सप्रेसमुळे केवळ 5 तासात शिर्डीपर्यंतचा प्रवास जो आहे तो साई भक्तांचा पूर्ण होणार आहे. आपण पाहतोय की मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी आज हिरवा झेंडा दाखवतील. मुंबईहून निघणारी ही ट्रेन अवघ्या 5 तासामध्ये शिर्डीला पोहोचणार आहे. पहिल्या वंदे भारत ट्रेनचं भाजप आणि साई संस्थांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. साईनगर रेल्वे स्थानकावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाणार आहे. वंदे भारत ट्रेनच्या स्वागतासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत. पुष्पगुच्छ आणि साईबाबांचा गंध टिळा असं लावून आम्ही स्वागत करणार आहोत. त्याचबरोबर साई भक्तांना आतषबाजी करून आणि संस्थांनीही याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे आणि रेल्वेचं जे प्रशासन आहे ते प्रशासनही याच्यामध्ये सहभागी होऊन सर्व भक्तांचे आणि रेल्वेचं स्वागत करणार आहोत. शिर्डीकरांसाठी सुद्धा ही आनंदाची बाब आहे की आता साई भक्त या चांगल्या रेल्वेतून येणार आहेत आणि म्हणून शिर्डी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, राहता तालुक्यातील कार्यकर्ते, उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून येणाऱ्या साई भक्तांचं स्वागत जोरदार आतषबाजीमध्ये करणार आहे. पुढे बोलत मुंबईत कबड्डी खेळताना एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. कबड्डी खेळत असताना हा तरुण अचानक खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मुंबईतील मालाड परिसरात कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तरुणाच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुंबई पोलिसांनी ADR नोंदवून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. ही दृश्य जर आपण बघितली तर जांभळ्या रंगाची जर्सी घातलेला जो तरुण आहे कबड्डी प्लेयर, या 20 वर्षीय तरुणाचा कबड्डी खेळताना मृत्यू झालेला आहे. अचानक तो खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. मुंबईतील मालाड परिसरात कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तरुणाच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग आपल्या बरोबर आहेत. दिवाकर, केवळ 20 वर्षाचा हा तरुण होता आणि कबड्डी खेळताना त्याचा मृत्यू झाला. अचानक चक्कर येऊन तो खाली पडला. काही कळू शकलाय का, त्याचा काही अहवाल येऊ शकलाय का, वैद्यकीय अहवाल, ज्यातनं स्पष्ट होऊ शकेल की त्याच्या मृत्यूचं कारण काय? देखिए विशाल, अभी तक जो जानकारी पुलिस से मिली है, जो पोस्टमार्टम रिपोर्ट है वो अभी उनके हाथ नहीं लगी है. पोस्टमार्टम रिपोर्ट जब सामने आएगी तब ये पता चलेगा कि किस तरह से एक युवक की इस तरह से खेलते खेलते अचानक से मौत हो जाती है. आप वीडियो जो देख सकते हैं जो न्यूज 18 लोकमत के हाथ एक्सक्लूसिव लगा है, जिसमें साफ तौर पर ये दिख रहा है कि कीर्तिक राज जो है वो आउट होने के बाद बाहर की तरफ जाता है और अचानक से वो गिर पड़ता है, बेहोश हो जाता है और उसके साथी खिलाड़ी जो होते हैं उसको उठाने की कोशिश करते हैं लेकिन उठता नहीं है. लेकिन जब उसको अस्पताल लेके जाया जाता है तब वहां पर डॉक्टर उसे मृत घोषित कर देते हैं. तो ये पूरी जांच का विषय फिलहाल पुलिस के लिए है. पुलिस जांच कर रही है. ADR दर्ज किया गया है अब तक इस मामले में. मौत की वजह क्या है अब तक साफ नहीं हो पाएगी, लेकिन पोस्टमार्टम की रिपोर्ट जब सामने आएगी तभी ये पता चलेगा कि क्या कीर्तिक राज की मौत की वजह क्या रही. धन्यवाद दिवाकर या सगळ्या माहितीबद्दल. पुढे पाहूयात एक मोठी बातमी अशी. नालासोपारा इथं अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. नालासोपाऱ्यात 16,60,000 रुपये किमतीचं MD ड्रग्ज जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यालाही पकडण्यात पोलिसांना यश आलं. नालासोपारामधील कॅपिटल मॉलजवळ अचोळे पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी पाठलाग करून आरोपी हुसेन सलीम सय्यदला पकडलंय. यानंतर थेट जाऊयात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलतात तिथे यांना दिलेलं आहे आणि ते सगळं या हास्य जोडूचं कामाचं त्यांच्याकडे सगळं पाहणी ते करतात आहेत. आणि श्याम उमाळकर आणि आमचे सगळे कार्याध्यक्ष त्यांच्या मिटिंगला राहणार आहेत. माझं या सगळ्या विषयावरची त्यांना मी माहिती दिलेली आहे आणि प्रचाराचं असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तिथं राहिला तरी मला काही अडचण नाही, तुम्ही प्रचारामध्ये राहा. नाही, आमचं बोलणं झालंय ना. आता निवडणूक आहेत, आम्हाला कसबा निवडणूक ज्या पद्धतीनं
आमचा बंडखोर उभा आहे, आमचा असं झालेलं आहे, तशा पद्धतीचं जे वातावरण पसरवण्यात झालेलं होतं. आज कोणाचे बंडखोर भाजपचे किती आहेत याची फक्त तुलना तिथं पहा. भाजपमध्ये जे खतखत आहे ते आमचा एक व्यक्तीने आमच्या आपले बाळासाहेब धांबेकर यांनी जो फॉर्म भरला होता आणि त्याचा एक मोठा गवगवा झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी कालच आपला विड्रॉल केलेला आहे आणि पक्ष एकत्रित त्या ठिकाणी लढताना आपण पाहतोय. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आमचे रवींद्र दंगेकर आणि चिंचवडचे नाना काटे हे दोघेही बहुमताने निवडून येतील अशी परिस्थिती आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपल्या विरोधात काही काँग्रेसचे नेते आहेत ते एकत्र भेटणार आहेत, चर्चा करणार आहेत, अशी देखील एक चर्चा आहे. टन्ना हाऊसला किंवा टिळक भवनला अशी एक बैठक होऊ. पक्षाच्या कार्यालयामध्ये कुठल्याही नेत्यांना येण्याचं कोणालाही अडचण नाही. सगळे कार्यकर्ते, सामान्य माणूस सुद्धा टिळक भवन असेल की गांधी भवनमध्ये येतात आहेत. त्याच्यामुळे नेते तिथं आलेत तर ते काही विरोधासाठी आलेले आहेत असं एक वातावरण जे पसरवलं जात असेल तर ते चुकीचं आहे. एस के पाटील मुंबईत येत असते ते बाळासाहेब थोरातांची पण वेगळी भेट घेणार आहे. आपण पण भेट घेणार आहेत का? आपण पण नाही, मी नाही आहे उद्या. मी उद्या कसब्याच्या निवडणुकीसाठी आणि चिंचवडच्या निवडणुकीसाठी मी 14 तारखेपर्यंत इथं 4 दिवस मी मुक्कामानं पुण्यामध्ये आहे. त्याच्यामुळे जी काही त्यांना माहिती पाहिजे होती ती माहिती मी काल त्यांना फोनवर दिलेली आहे. नानाभाऊ, पृथ्वीराज चव्हाण यांनी काल दिल्लीमध्ये वक्तव्य केलं की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होतील, प्रदेशाध्यक्ष. बरोबर आहे आपल्याला, कारण की आता आमची राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक आहे रायपूर या ठिकाणी, त्याच्यानंतर खूप सारे बदलाव आहेत. त्याच्यामुळे मी या गोष्टीचं समर्थन करतो. बच्चू कडूंचं म्हणणं आहे येत्या काही काळात पुन्हा काँग्रेस फुटणार आहे, काँग्रेसचे 15 आमदार फुटणार आहे. मी कोणाच्या वक्तव्यावर मी काही चर्चा करायचं काही कारण नाही आहे. अशा पद्धतीचं राहुलजीची जेव्हा पदयात्रा महाराष्ट्रात येत होती त्यावेळेसही हौसी नौसी लोकांनी राहुलजींची यात्रा खराब करण्यासाठी त्या पद्धतीचं वातावरण खराब करायचा प्रयत्न केलेला होता. म्हणून त्या सगळ्या गोष्टीवर कुठली चर्चा करण्याचं काही कारणच नाही. थोरात सीएलपी पदाचा राजीनामा मागे घेतील असं वाटतं? मला अजूनही त्यांनी राजीनामा दिला की नाही दिला याबद्दलची माहिती नाही. त्याच्यामुळे मी याच्यावर भाष्य करणं काही बरोबर नाही. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईवारी बघितली तर काही दिवसांपूर्वी BKC मैदानात आले होते. आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. या वाढत्या दौऱ्यांकडे आपण कसं बघताय? बघा, प्रधानमंत्री महाराष्ट्रात येतात आहेत तर ते आमच्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाचीच बाब आहे. पण जे काही आमचे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दलची जाणीव मागच्या दौऱ्यातही त्यांना मी करून दिलेली होती. आता पुन्हा प्रश्न वाढले. आमचे नेते राहुल गांधीजींनी लोकसभेमध्ये जे प्रश्न विचारले, अदानी समूहाचे आणि अदानी बरोबरचे तुमचे संबंध, त्यांना किती कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले, कितीदा ते तुमच्या दौऱ्यात होते, पहिले कितीदा गेलेत, त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं नाही. कारण की हे उत्तर त्यांना देणं भाग आहे. लोकसभेत ते बोलत नाही पण बाहेर ते मन की बात बोलतात. जनतेच्या मनातलं त्यांना ओळखता येते असं ते म्हणतात. 140 कोटी लोक हे माझ्यासोबत आहेत असंही त्यांनी सांगितलं. मग या देशातला प्रत्येक माणूस ज्याचे LIC मध्ये पैसे भरलेले आहेत, ज्याचे बँकांमध्ये पैसे भरलेले आहेत, ते सगळे आज संभ्रमात आणि भयभीत आहेत. आणि म्हणून आदरणीय नरेंद्र मोदीजींना आमचा सवाल आहे की तुम्ही लोकसभेत बोललात नाही, राहुलजीच्या प्रश्नाचं उत्तर तिथं देऊ शकला नाही, तर या ठिकाणी तरी द्यावं. हे गल्लीबोळ्याचे उद्घाटन करण्यापेक्षा आज देशातल्या लोकांमधला जो संभ्रम आहे तो त्यांनी मुंबईत तरी येऊन त्याचा प्रश्न सोडवावा. कारण की शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल ते बोलायला तयार नाही, बेरोजगारीबद्दल बोलायला तयार नाही, महागाईच्या बद्दल बोलायला तयार नाही. त्याच्यामुळे मुंबईला ते येतात, त्यांचं स्वागत आहे. पण त्यांनी जे प्रश्न राहुल गांधीजींनी उपस्थित केले त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनाही त्यांनी कसे त्यांचे प्रश्न सोडवणार त्याचं उत्तर त्यांनी दिलंच पाहिजे. आणि महागाई कशी कमी करेल, बेरोजगारी कशी कमी करेल याचं उत्तर त्यांनी द्यावं ही आमची त्यांना नम्र विनंती आहे. दादा, हे वाढते दौरे जर बघितले तर मुंबई महानगरपालिकेसाठी चाललेली लॉबिंग हे काही वेगळं सांगायला नको, पण तुम्ही कसं बघता या संदर्भात? बघा, भाजपची परिस्थिती इतकी
अडचणीची आलेली आहे की मी परवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बराडी देवीच्या वार्षिक उत्सवाला गेलेलो होतो आणि त्या यात्रास्थळामध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबईच्या महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडायसाठी तिथं सभा लावली. म्हणजे लोक जमत नाही. मागच्या वेळेस आपण पाहिलं की आदरणीय नरेंद्र मोदीजी इथं आलेत आणि नरेंद्र मोदीजी आलेत तर लोक कसे जमवायचे, तर पूर्ण शहरातल्या फेरीवाल्यांना लोन देण्याचं आश्वासन दिलं, त्यांना मेसेज पाठवले आणि त्या सभेला या, तुम्हाला लोन मिळेल. पण आता परवाच मला ते त्यांचं डेलिगेशन आलं होतं भेटायला की आम्हाला बीजेपीने फसवलं आणि आम्हाला त्या सभेमध्ये घेऊन गेले. अशी परिस्थिती आज भाजपची आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजी कितीदा आलेत तरी महाराष्ट्राच्या जनतेने जे मानस तयार केलेला आहे, भाजपनी ज्या पद्धतीने जनतेला फसवलेलं आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मुंबईसह सगळ्यांनी बीजेपीच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या सगळ्या दौऱ्याचा कुठलाही फरक त्यावर पडणार नाही. सामनामधून आपल्याला सल्ला देण्यात आलेला आहे की तुम्ही जर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर आज पक्षाची ही परिस्थिती झाली नसती. त्याचे फटके महाविकास आघाडीलाही बसत आहेत. मी माझे मित्र संजय राऊत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की ते मला एवढं शक्तिशाली समजतात आहेत की मी राहिलो असतो तर खोक्याचं सरकार आलं नसतं, मी असतो तर महाविकास आघाडीचं सरकार पडलं नसतं. अशा पद्धतीचं ते वक्तव्य करून माझ्या शक्तीची जाणीव करून ते देतात आहेत. म्हणून मी तुमच्या माध्यमातून ते माध्यमातूनच बोलतात म्हणून त्यांनाही माझा माध्यमाच्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद देतो. माझ्या शक्तीचा त्यांनी परिचय पूर्ण देशाला करून दिला, कारण की दिल्लीत ते बोलले त्यामुळे देशाला परिचय करून दिलेला आहे. पण जे पक्षाचे कोणी बसलेले त्या खुर्चीवर होते त्या पक्ष कमजोर होता का, त्या पक्षाचं नेतृत्व कमी होतं का, कमी पडत होतं काय, असं संजय राऊत साहेबांचं म्हणणं आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. कारण की मला अधिकारचे संविधानिक होते त्या खुर्चीवर. जे कोणी बसले असतील त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केलं नाही केलं त्याबद्दलही ते काही बोलत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांनी या सगळ्या प्रश्नाला वारंवार उपस्थित करून महागाईचे प्रश्न काही संपणार नाही आहेत, बेरोजगारीचे प्रश्न सुटणार नाही, शेतकरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आत्महत्या करतो आहे, शेतीपंपाला विद्युत मिळत नाही, अशी जी परिस्थिती निर्माण झाली, गरिबांचे प्रश्न निर्माण झाले, छोटे उद्योजक संपतात आहेत, या सगळ्या प्रश्नाकडे आमचे मित्र संजय राऊत साहेबांनी लक्ष घातलं आणि या प्रश्नावर जास्त लक्ष घातलं तर मला वाटतं की भाजपने ज्या पद्धतीनं खोक्यानं सरकार पाडली तर त्याला उत्तर आपल्याला जनता त्यांना देऊ शकेल असं मला वाटतं आहे.